महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या आरोग्यविषयक विविध योजनांचे एकत्रीकरण करण्यात येणार असून त्यासाठी प्रथमच राज्यात वॉर रूम स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष केवळ आर्थिक मदतीचा स्रोत न राहता रुग्ण, रुग्णालय आणि शासन यांना एकत्र आणणारे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. एकीकडे कर्जमाफी कधी मिळणार याकडे राज्यातील थकबाकीदार शेतकरी लक्ष देऊन असतानाच पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीसाठी 30 जून तारीख दिली आहे, पण 30 जून पर्यंत थांबण्याची गरज नाही. त्या अगोदरच 2 लाखांपर्यंत कर्जमाफी होईल अशी माहिती कृषी मंत्री भरणे यांनी दिली आहे. महिला आरक्षण विधेयकावरून ठाकरे गटात मतभेद उघड झाले आहेत. पक्षात अधिकृत भूमिकेविरोधात मत व्यक्त केल्यामुळे माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पक्षातीलच नेते सचिन अहिर यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉक्टर गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून शिक्षण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी केवळ उच्च शिक्षण पुरेसे नसून संबंधित पदासाठी आवश्यक अनुभव देखील अनिवार्य आहे, असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे भविष्यातील सर्व सरकारी भरती प्रक्रियांना स्पष्ट दिशा मिळणार असून नियम सर्वोच्च हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राज्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार सहधारकांमध्ये किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणी पत्रावर आता कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाहीत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85 अंतर्गत हा निर्णय लागू असणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची घोषणा केली आहे. नाशिकमधील नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण नुकतंच समोर आलं. या प्रकरणामुळे राज्यासह देशातील राजकारण तापलं असताना पुण्यातील IT कंपनीमध्ये सुरू असलेल्या धार्मिक प्रकाराबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यातील IT हब असलेल्या हिंजवडी परिसरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील विश्रांती कक्षांच्या वापराबाबत असलेल्या गंभीर तक्रारींकडे लक्ष दिले आहे. या संदर्भात त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकाराची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार युसुफ पठाण यांचे सासरे आणि मेहुण्याला पोलिसांनी अटक केली आहे. भायखळा परिसरात एका तरुणाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता या प्रकरणात कोणते नवीन वळण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी नाशिक रोड सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अंतिम सुनावणी 27 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. मात्र तोपर्यंत निदा खानला अटकेपासून कोणतेही संरक्षण देण्यात आलेले नाहीये. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. ठाणे महापालिकेतील मुंब्रामधील नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनुस शेख हे बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आले आहेत. पत्रकार परिषद घेत त्यांनी स्पष्टीकरण दिले. मात्र त्यानंतरही सहर शेख आणि युनुस शेख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. बोगस जात प्रमाणपत्राची तक्रार करणारे जावेद शेख यांनी नवा आरोप करत फॉरेन्सिक चाचणीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील पशुपालकांना आर्थिक बळकटी देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड मोहीम राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र पशुपालकांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हंगेरीची यात्रा केल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते असे खळबळजनक विधान हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर माग्यार यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या नियमांचे पालन करत ही कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्या विरोधात तपास आता अधिकच तीव्र झाला असून ईडीने या प्रकरणात मोठी कारवाई सुरू केली आहे. तंत्रमंत्र आणि अघोरी पूजेच्या नावाखाली महिलांची फसवणूक व लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांबरोबरच आर्थिक गैरव्यवहार, बोगस गुंतवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगच्या धाग्यादोऱ्यांवरही तपास केंद्रित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीकडून लवकरच तात्पुरती टाच येण्याची शक्यता वर्तवली जाते. बालसंगोपन संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांना भावनिक आणि सामाजिक आधार देण्यासाठी मासूम प्रकल्प राबवण्यात येतो. येथील अनेक मुलांना त्याग, आघात, शोषण किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशा मुलांच्या भावनिक व मानसिक गरजा ओळखून त्यांना योग्य वेळी सहाय्य मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मासूम प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरांमध्ये पनीर आणि चीजच्या नावाखाली नॉन डेअरी व भेसळयुक्त उत्पादने विकली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने मोठा निर्णय घेतलाय. दुधाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही घटकांपासून तयार केलेल्या पदार्थांना आता चीज आणि पनीर म्हणून विक्री करणे नियमाबाह्य असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल मेनू कार्डमध्ये आता केवळ पनीरचा उल्लेख चालणार नाही, दुधापासून तयार केलेले पनीर असा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल असा आदेश देण्यात आला आहे.